सतीश ठाकूरांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना दादा म्हणून संबोधित करत होता. तुम्ही असं म्हणत होतात त्यांना की आपण एकत्र येऊ, याच्यावरती तोडगा काढू. परंतु एखाद्याला क्रोध असतो, अहंकार असतो, आणि अहंकाराच्या समोर मी नम्रतेची भूमिका घेतली आणि वसई विरारच्या जनतेने ठरवलेलं की सुशिक्षित कोण आहे. तुमच्यावरती आरोप केले जातात की तुम्ही इंडस्ट्रियल मधला पैसा गोळा करता, तुम्ही जे इकडे धंदेवाले आहेत त्यांना त्रास देता. फरक आहे याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो काय झालेलं मध्यंतरी इकडे जेव्हा एक प्रॉब्लेम झाला होता, हायवे म्हणजे ट्रॅफिक खूप झाली होती आणि प्रसूती म्हणजे तिचं बोलतात ना लेबर पेनचा प्रॉब्लेम होता त्या बाईला, ती चाललेली हॉस्पिटल, खूप ट्रॅफिक होती. तेव्हा बरंच टाइम झालेला. तेव्हा आपण काय सांगितलं की हे सगळं क्लिअर झालं पाहिजे आणि तो मुद्दा 2 वर्ष अगोदरचा की दादा एवढ्या मेहनतीने आम्ही झेंडे लावले, बॅनर लावले, तुमचा बॅनर फाडला पण आणि काढला पण. मी त्याला म्हटलं काही नको रे, उद्या माझी रस्त्यात कॉलर जरी कोणी धरले ना तरी त्याला फक्त सांगा जय श्रीराम जय शिवराय, तुम्ही काही बोलू नका, तंटा वाद नाही करायचा. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. वसई विरार शहर महानगरपालिका म्हणायचीच झाली तर खरंच वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नागरिकांना नागरी सुविधा मिळाल्यात का? यावेळेला मी उपस्थित आहे प्रभाग क्रमांक 18 मध्ये आणि माझ्यासोबत मर्चंट नेव्हीचे ऑफिसर गणेश पाटील आहेत. गणेश पाटील एक असा चेहरा, त्यांच्या परिवारापासूनच त्यांना समाजसेवेचा वेड आहे. प्रामाणिकपणे काम करणं, गोर गरिबांना मदत करणं, गरजेला लोकांसाठी धावून येणं. निवडणूक आली की एक निगेटिव्ह सेट केला जातो. खरं तर गणेश पाटील यांची ओळख करोनाच्या काळात झाली. करोनाच्या काळामध्ये तरुणाने अनेक कामं देखील केली होती. आगरी समाजासाठी देखील सातत्याने त्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ज्या प्रभागामध्ये मी आहे या प्रभागामध्ये माजी नगरसेवक त्यांचे पती निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. एक निगेटिव्ह सेट केला जातो. गणेश पाटील एक प्रामाणिक चेहरा आहे, एक सुशिक्षित चेहरा आहे. तर आज जर आपण पाहिलं तर असे चेहरे राजकारणात आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला वाटत नाही का की राजकारणी माणूस हा चांगला सुशिक्षित असावा? आज आपण जर पाहिलं तर राजकारणात आपल्याला अशिक्षित लोकच जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. याचं कारण काय होतं तर भ्रष्टाचाराने बरबटलेली महानगरपालिका आपल्या समोर येते. वसई विरार महानगरपालिकेचा आपण जर इतिहास पाहिला तर गेल्या 1 वर्षामध्ये अनेक अधिकारी हे तुरुंगात गेलेले आहेत. बहुजन विकास आघाडी या पक्षाने कशा प्रकारे काम केलेलं आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. 15 तारखेला निवडणूक आहे. मतदार राजा जागा हो. चांगले उमेदवार जे प्रामाणिक आहेत, सुशिक्षित आहेत त्यांना निवडून देण्याची खरी तर वेळ आहे. मी एवढं सगळं का बोलतोय कारण गणेश पाटील हे माझे चांगले मित्र आहेत, समाजासाठी काम करणारा माणूस आहे. म्हणून दीपक कोटेकर देखील गणेश पाटील सारख्या एका उमेदवाराला मी आज पहिल्यांदा सांगतोय की कुठच्या तरी उमेदवाराची मी पाठ थोपटतोय आणि मी त्यांना समर्थन देखील देतोय. जाणून घेऊया कशा प्रकारे त्यांचा प्रचार चाललेला आहे. प्रभाग क्रमांक 18 हा खूप गाजलेला मतदारसंघ आहे. सतीश ठाकूर यांच्याबरोबर त्यांचा पावसाळ्यामध्ये थोडासा वाद देखील झाला होता. गणेशजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. कसा प्रचार झाला? या 23 तारखेपासून ते आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. लोकांची काय प्रश्न आहेत? कारण इंडस्ट्रियल म्हटलं तर वसईत पहिला असा आपला तालुका आहे की जिथे इंडस्ट्रियल सुरू झाले, परंतु दुर्दैव आहे की राजकारण्याकडे दुर्लक्ष दिलं. काय प्रश्न आहेत लोकांकडनं जे तुमच्या समोर येत आहेत? आज सगळ्यांना नमस्कार करतो, जय शिवराय. आपण जे प्रश्न विचारलात की प्रचाराचा जो नारळ प्रारंभ झाला, खरं तर आपला कार्याचा जो उल्लेख आहे किंवा जो ग्राफ आहे तो राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा होता, सामाजिक कार्याचा. आणि अर्थात जेव्हा जेव्हा पावसाळ्याचा पाणी भरत होता तेव्हा देखील आपण प्रत्येक स्पॉटला जात होतो. रात्री 1 वाजले असो 2 वाजले असो जात असो. 2 कारणासाठी जात होतो आपण. ती 2 कारणं म्हणजे एकतर तिकडच्या लोकांची सुखसुविधा काय करता येईल, मदत काय करता येईल, आणि सेकंडरी फार महत्वाची म्हणजे तिकडची केस स्टडी काय. मग आपण काय करत होतो की हा पाणी कसा येतो, काय येतो हे सगळं बघत होतो. विकास कामांचं धोरण जर तुम्ही बघितलं तर मला असं वाटते आदरणीय जितके पत्रकार वसई विरारचे आहेत त्यांना हे मला संबोधन करायची गरज नाही. त्यांना खूप माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे आणि अर्थात त्यांच्याकडनं भविष्यात आपण मार्गदर्शन देखील घेऊ की आपल्याला काय करता येईल.
इकडची जी गावरेपाडा क्षेत्र आहे प्रभाग क्रमांक 18 मध्ये, हा औद्योगिक वसाहतीचा क्षेत्र आहे. तुम्ही वर्धमान पासून जर प्रवास सुरू केला तर तुम्हाला इकडचा विकास का भकास हा प्रश्नचिन्ह स्वतःकडे येईल. त्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला मिळेल. अर्थात एखाद्या वॉर्डाचे, अगोदर पहिला वॉर्ड होते, जेवढा आपण शिक्षण घेतो किंवा आपण अभ्यास करतो आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जेवढा आपण अभ्यास केला, निदान 10 वर्ष तरी जात नाही एखादी गोष्ट नीट करण्यासाठी. बघा, टाउन प्लॅनिंग नावाची एक गोष्ट आहे, स्लम मॅनेजमेंट नावाची एक गोष्ट आहे, या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी झाल्या. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय केले, तुम्ही युवकांसाठी काय केले, तुम्ही 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जेव्हापासून महानगरपालिका स्थापन झाली, तुम्ही एक मैदान देऊ शकले ना प्रभाग क्रमांक 18ला? एकही मैदान नाही. चला, हा संकल्पनामा आहे, हा संकल्पनामा, दिस इज जस्ट द टीजर, हा फक्त टीजर आहे. या संकल्पनाम्यामध्ये काही आम्ही आश्वासित जागा ज्या अभ्यास केल्या, काही गार्डन उघडकीस केली, आमची चोरीला गेलेली गावठण ही का बरं कोणी काढू शकले नाही? आम्हाला नावं दिली कालची पोरं. परंतु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब हे काय सांगतात की युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत आणि युवकच या राष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहेत. परंतु आम्हाला नावं दिली कालची पोरं. परंतु या कालच्या पोरांनी गावातला चोरी गेलेली गावठण सुद्धा काढले. ती कशी काढले, काय काढले ते मोठे बॅनरवरती लावणार आहेत आम्ही. गुरचरण 233 गुरचरण मध्ये इतका मोठा संघर्ष घडला, तुम्हाला देखील माहिती असेल. जितके कलेक्टर आले ते कलेक्टर आम्हाला नावाने नाही ओळखत, पण काय ओळखतात, अरे 233 गुरचरण वाले आले. तिकडनं 2022 पासून एक मातीचा कण वाया जाऊ दिला नाही. तिथे आदरणीय गणेश नाईक साहेबांनी, याच कालच्या पोरांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कसं होईल त्याची संकल्पना आदरणीय पालकमंत्र्यांकडे ठेवली. पालकमंत्री देखील खुश झाले. इथे समाज मंदिर व्हावं यासाठी देखील पुढाकार केला. एक गटाराचं काम होतं इकडचं चिंचेचं झाडापासून तर खालपर्यंत कुंदन रामचंद्र पाटील स्मशानभूमी. आता ही निविदा पास करण्यासाठी काय खटाटोप केली, काय प्रयत्न केले ते आम्हालाच माहितीये. परंतु ते देखील अशी, म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा काम करत नाही ना तर तो काय सांगतो की मी या हाताने केलेलं काम त्या हाताला सांगत नाही, म्हणजे संदर्भ जोडले जातात. परंतु निदान आमच्यासारख्या युवकांकडे असे संदर्भ चालत नाही. ऍक्शन्स अँड वर्क स्पीक्स अ लॉट, लक्षात घ्या, कृती झाली पाहिजे. म्हणून हे गटार काम करत असताना काही लोक आमच्याकडे पैसे सुद्धा घेऊन आले कोटेवरची. आम्ही त्यांना इतकं सांगितलं की तुम्ही प्रामाणिकतेने काम करा. तुम्ही लक्षात घ्या, त्या गटारावरनं 10 चाकी गाडी जाते आजच्या घडीला. ते गटर अर्धा फूट आणि 1 फूट स्लॅबने बनवलेलं आहे. इतकं मजबूत गटर आम्ही काही पद नसताना केलं. स्मशानभूमी आहे इकडची गावरेपाड्याची, आज मी उघड सांगतो, 9,99,000ची निविदा पास करून घेण्याची तरतूद देखील आमच्या संपूर्ण टीमने, मी माझ्या एकट्याचं नाही सांगत, माझ्या टीमचे एफर्ट आहे. माझे सर्व टीम मेंबर्स झटतायत आजच्या घडीला, संघर्ष करतायत आणि हे काही पद नसताना आपण कृती करतोय. तुम्हाला गावात बंच कंडक्टर दिसतील. हे बंच कंडक्टर आणायला 10 वर्ष लागतात का? अहो, खेड्या गावात वाड्याला बंच कंडक्टर पोहोचलेत. तुम्ही झडपोलीला जा, तिकडे बंच कंडक्टर पोहोचलेत. मग माझ्या गावरेपाडा, माझ्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये अजूनपर्यंत बंच कंडक्टर का पोहोचले नव्हते बरं? प्रत्येक मतदाराने याचा विचार केला पाहिजे. आणि तो मतदार काय पाहिजे? स्वाभिमानी पाहिजे. तो विकलेला मतदार नसावा, तो स्वाभिमानी मतदार असावा, तो सक्षम मतदार असावा. आणि हे बंच कंडक्टर तुम्ही बघितलेच असाल, सिंटेक्स बॉक्स आहेत, त्या बॉक्समधून वायर बाहेर पडायच्या, फायर लागायची, अडीअडचण व्हायची. कोटेकरची त्या गोष्टीकडे देखील इतकी वर्ष दुर्लक्ष झालं. परंतु ते रिप्लेसमेंटला तुम्ही एका महिन्यात तुम्ही आमच्या अर्जाचे बंच बघाल ना, तुम्हाला कळेल की काय पद्धतीने काम करतात. अर्थात आदरणीय नरेंद्र मोदीजी असं शिकवतात, आदरणीय देवाभाऊ असे शिकवतात की तुम्हाला कुठलं कार्य करण्यासाठी पदाची गरज नसते. कारण मोदी साहेब आणि देवाभाऊ सांगतात मी कार्यकर्ता आहे. आणि त्यांचा आदर्श आणि अनेक महापुरुषांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून फक्त कार्य होत नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हे बोलून कार्य होत नाही. ते परा पश्यंती मध्यमानी वैखरीतून परेमध्ये ते आचरण पाहिजे. आणि आजच्या घडीला आम्ही हृदयामध्ये आणि मनामध्ये ते सद्विचार घेऊन वाटचाल करतोय. छत्रपतींचा मावला. आणि लक्षात घ्या, आपण कोण आहेत, आम्ही कोण आहेत, आम्ही कोण आहेत माहिती तुम्हाला? आम्ही सेनापती आहोत. आम्ही या मतदारांचे सेनापती आहोत. आणि खरा राजा कोण असेल तर तो मतदार राजा आहे. म्हणजे राजाची सेवा करणं हे सेनापतीचं कार्य असतं. आणि लोकांनी जरी नगरसेवक म्हणून आम्हाला संबोधलं
तरी माझ्या कार्यालयाला एक पाटी लागले, त्या पाटीचं नाव आहे जनसेवा कार्यालय. जनसेवक आहे मी, मग नगरसेवक लोक सांगणार आहेत. इंडस्ट्रियल वसाहतीमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर नाही झालं आजच्या घडीला. किती दुःखाची गोष्ट आहे. वाय? कारण काय? इकडचा व्यक्ती वसईवरनं मुंबईला जातो, इकडचा व्यक्ती वसईवरनं दुसरीकडे जातो, कामनला जातो, लांब प्रवास करतो, तो त्याच्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही, त्याचा प्रवासामध्ये खर्च होतोय. पण मग आपल्या गावरेपाडा गावामध्ये आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर का आणलं नाही? तुम्ही इंडस्ट्रीचे सर्वे केले, परंतु ते कशासाठी केले हे मला सांगायला पाहिजे का? बरं, सांगून टाकतो. मला कोण देईल? केमिकल फॅक्टरीज मधून मी वसुली कशी करेल? मग याचा फायर ऑडिटचा अर्ज टाका, मग तिकडनं वसुली कशी करेल? यासाठी तुमचे सर्वे झाले. परंतु एखाद्या विशिष्ट फॅक्टरीमध्ये वर्कर कुठचे लागतात, कुठचा कामगार लागतो, अच्छा मग हे वर्कर आपण आपल्याकडे ट्रेन करू शकतो का? मग हे वर्कर ट्रेन करून आपण इकडेच जर त्यांना ती डिलिव्हर केले तर इंडस्ट्रियल ओनरला, म्हणजे तो व्यक्ती इथे ट्रेन झाला, तो त्याच्या परिवाराला वेळ देईल. परत दुसरी गोष्ट, त्याचा आर्थिक पैसे सुद्धा वाचेल. आज जी काही लोक आलेत ना, त्यांचा प्राथमिक जर काही गरज असेल तर तो पैसा कमवायला आले ती. दुसरा विषय आहे त्यांचं सेटल होणं वगैरे, पण पहिला त्यांची प्राथमिक गरज खर्च आहे, पैसा आहे. त्यांना जर आपण इकडे त्यांना जर असलेला मोबदला मिळून दिला तर ते चांगलं असेल. लेबर ऍक्ट अनुसार लक्की लोकांना पगार मिळतात का? बरं, पगाराची गोष्ट आली. एखाद्या माणसाचा पगार थांबला तर मला आमचे आदरणीय माजी सरपंच परशुराम पाटलांचे सुपुत्र योगेश, आम्ही दोघं खूप मेहनत करतोय. म्हणजे गणेश हा योगेश आहे आणि योगेश हा गणेश आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. दो जान एक हृदय, का तर ते हृदय छत्रपतींच्या शिकवणीचं हृदय आहे. दोघांचा एकच ध्यास आहे, आम्हाला प्रभाग क्रमांक 18 हा आदर्शवादी करायचा आहे. आमचे चारही उमेदवार सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. आता हे सगळं करत असताना आम्हाला असं ऐकायला आलं की त्यांचे पगार काढायला देखील लोक पैसे घेतात. जेव्हा ही गोष्ट मला माहिती पडली, माझ्या एकाचा पगार काढून दिला मी, तो माझ्याकडे 20,000 रुपये घेऊन आला. माझे वडील सांगतात तो तुला भेटायला आला. म्हटलं कशाला बाबा? अरे तू कुठले पैसे घेऊन आलाय? म्हटलं कैसे पैसे? 20,000. सेठ मेरा इतना पगार रुका था, आपने मुझे निकाल के दिया है 20,000. तर मी लगेच योगेशला फोन केला. म्हटलं योगेश ही काय आहे? गणेश बोलते दिस ऑल थिंग्स आर नॉमिनल, हे नॉमिनल आहे बोलते. तेव्हा मी आणि योगेशने ठाम घेतलं की हे बंद करायचं. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ठामपणे सांगतो, जो माणूस गोरगरिबांचे पैसे लुटायचा प्रयत्न करेल, सायकलवर चालणाऱ्या माणसाची कॉलर धरून 200 रुपये काढायचा प्रयत्न करेल, रस्त्यात जी बाई चालते तिला चिमटा काढणं, तिला असं घसून जाणं, तिच्या पाठीमागे हात मारणं, हे जर कोण करत असेल तर त्यांना शासन होणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं शासन होणार. तुमच्यावरती आरोप केले जातात की तुम्ही इंडस्ट्रियल मधला पैसा गोळा करता, तुम्ही जे इकडे धंदेवाले आहेत त्यांना त्रास देता. खरं काय याच्यामध्ये? तुम्हाला सांगतो काय झालेलं. मध्यंतरी इकडे जेव्हा एक प्रॉब्लेम झाला होता, हायवे म्हणजे ट्रॅफिक खूप झाली होती आणि प्रसूती म्हणजे तिचं बोलतात ना लेबर पेनचा प्रॉब्लेम होता त्या बाईला, ती चाललेली हॉस्पिटल, खूप ट्रॅफिक होती. तेव्हा बरंच टाइम झालेलं. तेव्हा आपण काय सांगितलं की हे सगळं क्लिअर झालं पाहिजे आणि तो मुद्दा 2 वर्ष अगोदरचा होता. आणि दुसरी गोष्ट, आम्ही फॅक्टरीज व्हिजिट केल्या, परंतु मी त्या प्रत्येक प्रतिनिधीला हे सांगू इच्छितो की माझ्या गावरेपाडा गावामध्ये इतक्या इंडस्ट्रीज आहेत, मग त्या गावामधला CSR फंड तुम्ही कुठच्या गावातल्या हितासाठी वापरला हा माझा प्रश्न आहे आणि अनेक युवकांचा आहे. बरं का, आम्ही इंडस्ट्रीला व्हिजिट केली काय शिकवण घ्यायला की बाबा CSR फंड कसा असतो, तो कसा वापरला जाऊ शकतो, तो CSR फंड येऊन आपण काय करू शकतो ही माहिती घ्यायला आपण गेलो. आणि अनेक कंपनीच्या ओनरने आम्हाला चांगलं मार्गदर्शन देखील दिलं, त्यांनी मला चांगली माहिती देखील दिली. आता फंड घेतला की नाही त्याला साक्षीदार 2 आहेत, ते म्हणजे गावरेपाडा गावात असलेले श्री सत्यनारायण देव आणि इथे वसलेला महाराष्ट्राचे कुलदैवत मार्तंड मल्हारी खंडेराय. या खंडोबाला आणि या श्री सत्यनारायणालाच माहिती की आम्ही फंड वसुली करायला गेलेलो की नाही. त्याचं उत्तर देवापेक्षा जास्त कोण देऊ शकतं का? बरं, आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमच्या आईवडिलांच्या एक सन्मानायुक्त भीती आहे आणि देवाला मात्र घाबरतो. खंडोबा आणि सत्यनारायण आणि आई जीवदानी माता मध्यंतरी हे देखील सांगितलेलं की जे पाणी भरलेलं तेव्हा खिचडी वाटप केलेल्या माझ्या ज्या महिला मोर्चाच्या कार्यकर्ते आहेत त्यांनी 3 तास येऊन खिचडी बनवली. आणि घरातली लहान मुलं, आमचं युवराज असेल, आमची छकुली असेल, गुड्डू असेल, म्हणजे अशी बरीचशी लहान मुलं, हे लोक ना त्या खिचडीमध्ये ना लोणचं भरत होती. म्हणजे त्यांना म्हणणार हे काय करतात, तर वहिनी सांगतात नाही ते असू दे, त्यांना असं चांगलं जेवण भेटलं पाहिजे. आता या खिचड्या आपण वाटल्या, त्याच्यावर आपण स्टिकर लावले मदतीचे की मदत काय असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे माहिती पडतं. आमची अशी अफवा केली
की जीवदानी ट्रस्टच्या आलेल्या खिचड्यांवरती आम्ही स्टिकर लावून आम्ही त्या खिचड्या वाटल्या. एवढे खालच्या पातळीचे आम्ही नाहीयेत. आणि मला उघड सांगायचं आहे, आई जीवदानी माताजी डोंगरावर बसले, तिचे डोळे उघडे आहेत, बंद नाहीयेत. आणि त्याच दिवशी जेव्हा आम्हाला ही बातमी आली, आमच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही तेवढंच निवेदन ठेवले की आई जीवदानी माता या गोष्टीचा न्यायनिवाडा करेल आणि तीच याचा न्यायनिवाडा करून दाखवेल की आम्ही नक्की काय केलेलं. घरातल्या महिलांनी ती खिचडी बनवली. म्हणजे राजकारण केवढ्या खालच्या पातळीला केलं. आणि दुसरी गोष्ट, एक जण मला सांगायला सुद्धा आला की अरे ना, ते तुमच्याकडच्याच माणसाने त्याला चढवलं असेल. त्यांनी म्हटलं अरे मी कशाला त्याच्या भानगडीत पडू, मला लोकांची सेवा करायची. तुम्ही त्या पावसाळीचे एक लाईव्ह देखील बघू शकता. मी प्रत्येक पक्षाला आवाहन केलेलं की आपण कुठच्या पक्षात त्यात पंथाच्या जातीच्यात आपल्याला हे नाही बघायचं, फक्त आपल्याला आता लोकांची सेवा करायची. हे आपण संबोधन सतीश केलं. ठाकूरांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना दादा म्हणून संबोधित करत होतात. हा. तुम्ही असं म्हणत होतात त्यांना की आपण एकत्र येऊन हो, याच्यावरती तोडगा काढू. विषय परंतु तोच होता. त्यांना पण त्यांच्या लोकांनी मिसगाईड केलं. बघा, मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेला माझा शुद्ध भावार्थ होता, हे कमल चिन्हामुळे आम्ही अनेक जणांची सेवा करू शकलो. वसंतनगरीला मी बॅग घेऊन येत असताना एका आजीने माझा हात पकडून मला सांगितलं, अरे आप भाजपवाले हो ना, जरा मुझको प्लीज हे मदत करो. अशा मदती घडल्या त्या वेळेला. तेव्हा हे लोक खूप कामाला आले का, तर हे भाजपवाले ते मदत करतील. तेव्हा तिथे देखील मी त्यांना तेच समजवायचा प्रयत्न करत असो. परंतु एखाद्याला क्रोध असतो, अहंकार असतो, आणि अहंकाराच्या समोर मी नम्रतेची भूमिका घेतली. आणि वसई विरारच्या जनतेने ठरवलेलं की सुशिक्षित कोण आहे, कोण गुंड प्रवृत्तीने बोलतोय, कोण नम्रतेने बोलतोय, हे सगळ्या वसई विरारने बघितलं. मला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायची गरज नाही आणि त्यावरती मला जास्त काही भाष्यही करायचं. परंतु एक प्रामाणिक सांगतो, त्या वेळेला जी सेवा लोकांना केली तिकडचा प्रत्येक व्यक्ती, आणि लक्षात घ्या तो माझा प्रभाग देखील नाहीये. आणि जर असं वाटत होतं की माझ्या प्रभागातच काम करतो, हा माझा मतदारसंघ आहे, तो माझा मतदारसंघ देखील नव्हता. परंतु जनतेच्या सेवेला जावं, कारण मोदीजी सांगतात शेवटच्या माणसांपर्यंत सेवा पोचावी, फडणवीस सांगतात शेवटच्या माणसांपर्यंत सेवा पोचावी. त्या अनुषंगाने आपण पोचतोय. आणि लहानपणापासूनच म्हणजे देशाचे ऋण, मातृभूमीचे ऋण, आपतेष्टांचे ऋण, समाजाचे ऋण, परिवाराचे ऋण, ही शिकवण देखील आम्हाला आदरणीय आमच्या श्री स्वारींनी दिलेली आहे. म्हणून त्या संस्काराने पुढे चाललोय कोटेकरजी. कितीही माझे बॅनर फाडले गेले, पोस्टरमध्ये नेमका माझाच फोटो फाडला गेला, 4 बॅनर फाडले, बॅनर उतरवून त्यांचे बॅनर चढवले. काही लोकांनी मला सांगितलं की त्यांचे बॅनर काढा, पण मी माझे संस्कार ठेवले की नाही, त्या बॅनरवरती भले ते कुठच्याही पक्षाचे असतील पण माझ्या गावातल्या 2 लोकांचा फोटो असू द्या. आता माझे फोटो यांनी त्या बॅनरवरनं फाडलेत, परंतु ज्या हृदयावरती मी राज्य करतोय, ज्या लोकांच्या प्रेमावरती मी राज्य करतोय, तिकडनं मात्र हे माझा फोटो मरेपर्यंत काढू शकत नाही. कृती करतोय, संघर्ष करतोय. आणि निश्चित छत्रपतींची शिकवण घेऊन मला हेही माहितीये की संघर्षाला, सत्याला त्रास होतो आणि तो त्रास लोक मानसिकतेने द्यायला प्रयत्न करतात, परंतु दररोज फक्त पाठीवरती हात थोपटतो, छत्रपती शिवरायांना स्मरण करतो, छत्रपती शंभूरायांना स्मरण करतो, माझ्या आई वडिलांनी केलेले कष्ट लक्षात ठेवतो. माझी जी 40 जणांची पोरांची टीम आहे कोटेकरजी, मला अभिमान आहे. 31 तारखेला ही पोरं पार्टी नव्हती करत. भागवत माझ्यासोबत यांनी 10 वाजता ऐकलं आणि रात्री 2 वाजेपर्यंत हे माझ्यासोबत काम करत होते. का तर तिकडे जो तुम्हाला नकाशा दिसतोय ना, त्या प्रभाग रचनेवरती काम करत होते. त्यांनी सेक्टर बनवले आणि अशी टीम मला भेटले. मी आज खुलेआम सांगू शकतो तुम्हाला, थोडा भावनिक अशासाठी होतो की राजकारणामध्ये जेव्हा निवडणुकी लागतात तेव्हा तुम्हाला तुमच्या आलेल्या मुलांना पैसे द्यावे लागतात. मग ते दारूसाठी असो, मटणासाठी असो. या गणेश मंजुळा बालकृष्ण पाटीलच्या या टीमने 2,000-3,000 जमा करून 1 लाख रुपये हातात आणून दिले की दादा हे आमच्याकडनं तुम्हाला. मी म्हटलं हे काय, अहो निवडणूक आहे ना, ही आमच्याकडनं छोटीशी बीट. म्हणजे गणेश आणि योगेशने काय कमवलं, तर हे कमवलं, प्रेम कमवलं. आज 4 बॅनर फाडले आणि काहीकांचे झेंडे काढले. एक रात्री माणूस मला रडत होता तो की दादा एवढ्या मेहनतीने आम्ही झेंडे लावले, बॅनर लावले, तुमचा बॅनर फाडला पण आणि काढला पण. मी त्याला म्हटलं काही नको रे, उद्या माझी रस्त्यात कॉलर जरी कोणी धरले ना तरी त्याला फक्त सांगा जय श्रीराम जय शिवराय, तुम्ही काही बोलू नका. तंटावाद नाही करायचा. मला माझ्या प्रभागात विकास करायचा आहे, मला माझ्या प्रभागात आदर्श प्रभाग कसा होईल हे काम करून मला दाखवायचं आहे की बघा विरोधकांनो, बघा प्रतिनिधींनो, भारतीय जनता पार्टी महायुतीचे विकासात्मक संस्कार काय आहेत हे मला दाखवायचं. खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, परंतु संपूर्ण टीम संयम आहे, संयम. कारण अटलजींचं वाक्य आहे काय, अंधेरा ढलेगा सवेरा आहे, सवेरा आएगा, सूरज उगेगा. हे
वारंवार सांगत असतो आणि मोदीजी सांगतात की स्वतःच्या पाठीवरती हात मारून सांगा, अरे काळजी नको करू, संघर्ष करतोय, देव सोबत आहे, महाकाल सोबत आहे, खंडेराय सोबत आहे, मार्तंड मल्हारी सोबत आहे, भवानी मातेचं स्मरण ठेवतो. खरोखर सांगतो म्हणजे भावनिक काय होतो माहितीये की या लोकांनी जी अफवा केली, 41 बिल्डिंगा मी पाडल्या, हे देखील अफवा करायला कमी पडले नाही. अहो ते 41 बिल्डिंगांचं तर समजा लांबच राहिलं, इकडचे ज्या परिसरामध्ये स्लम आहेत त्यांची घरं आम्ही तोडून टाकू अशी अफवा करायला लागले. भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा जो मंच होता ना, त्याच्या खाली एक मोठा बॅनर लावलेला होता. त्या बॅनरवर काय लिहिलं होतं, क्लस्टर आणि SRA योजना आणणार, घरं देणार. भारतीय जनता पार्टी आणि महायुती घरं द्यायला आले, घरं तोडायला आली नाही. आणि हे संदर्भ वेगळे जोडतात. येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना माहिती आहे 41 बिल्डिंगा कोणाच्या होत्या, कोणी बांधल्या, मला ते नाही बोलायचं, मला त्यांची निंदा नाही करायची. मात्र एक सांगायचंय, आम्ही काय करणार आहोत ना, हा संकल्पनामा आहे आणि माझा ओपन चॅलेंज आहे. तुम्ही मला डिबेटला बसवा, खरोखर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही देखील डिबेटला बसवा, माझी पूर्ण तयारी आहे. हे जे डायलॉग आहेत ना, मी या हाताने केलेलं काम त्या हाताला माहिती करून देत नाही, हे संदर्भ जोडून तुम्ही पलवाट काढू शकत नाही. तुम्ही किती योजना आणल्या महिलांसाठी, तुम्ही किती विधवा लोकांच्या माहिती ठेवल्या, तुमच्याकडे किती विद्यार्थ्यांचा डेटा आहे मला सांगा. तुम्ही 8वी 10वी 12वी डिग्री होल्डर या मुलांचा डेटा ठेवून त्यांना मार्गदर्शन शिबिर का दिले नाही? तुम्ही UPSC MPSCचं मार्गदर्शन का ठेवलं नाही? कारण काय? तुम्ही करिअर गायडन्स का केले नाही? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? का तर तुम्ही व्यस्त होतात स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यामागत, तुम्ही व्यस्त होतात स्वार्थीपणा करण्यामागत, तुम्ही व्यस्त होतात का तर मला गावकऱ्यांची गरज नाही, मला कोणाचीही गरज नाही. निवडणुकीच्या शेवटच्या 3 दिवसात मी सगळ्यांना पैशाने विकत घेईन. मात्र मी तुमच्या समोर सांगतोय, मी माझ्या कृतीने, माझ्या समाजकार्याने, माझ्या सेवेने मी माझ्या एक लोकांकडे मत मागतोय. मी पैशाने कोटेकरची कोणाकडेही मत मागू शकत नाही. संस्कार आहेत, कृतीचे संस्कार आहेत, जनसेवेचे. महत्वाचं म्हणजे संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्य घडवण्याचे. मी नेहमी एकच सांगतो, किल्ला बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावल्यांसोबत दगड रचले. जेव्हा एक दगड रचला तेव्हा तो किल्ला बांधण्यात आला. असंच माझ्यासहित माझ्या टीमने दगड रचायला सुरू केलेला आहे जनसेवेचा आणि प्रगतिशील विकास कसा होईल त्याचा. लोक हसत असतील आम्हाला, परंतु विश्वास आहे सद्गुरु कृपेने, खंडोबाच्या कृपेने, की निश्चित एक दिवस असा येईल की जे विरोधक आहेत त्यांच्या डोळ्यात देखील पाणी येईल आणि ते सांगितलं अशी कामं देखील होऊ शकतात. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 18ची ही लढाई खरी तर एका स्थानिक भूमिपुत्राची लढाई आहे. आता हे स्थानिक भूमिपुत्राला ठरवायचं आहे की आपल्याला सुशिक्षित उमेदवार निवडून द्यायचा आहे की बाटली पोचवणारा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे की आपल्याला ही शहरं सगळी बकास करायची. लोक असं म्हणतात की युवा पिढी राजकारणात येत नाही, परंतु युवा पिढी राजकारणात आली तर त्याला ही जुनी लोक कशा प्रकारे त्रास देतात त्याचं हे ताजं आणि जिवंत उदाहरण आहे. गणेश पाटील हा युवक मर्चंट नेव्हीची नोकरी सोडून, एवढा मोठा जॉब सोडून आज जनसेवेत रुजू झालेला आहे. कशासाठी? तर आपला शहराचा विकास झाला पाहिजे. ज्या गावात आपण खेळलो, ज्या शहरात आपला जन्म झाला, तो शहर विकसित झाला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण राहतोय हा औद्योगिक क्षेत्र जरी असला तरी अजूनपर्यंत लोक मात्र विकासाने वंचित झालेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे. गेल्या 10 वर्षापासून बहुजन विकास आघाडी या पक्षाची सत्ता आहे. आता विकास झालाय की नाही झालाय हा तपासाचा विषय आहे, हा विश्लेषणाचा विषय जरी असला तरी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. 15 तारखेला प्रचंड प्रमाणातून घराच्या बाहेर पडा. जे चांगले आणि सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांनाच आपलं मतदान करा. ज्यांनी या वसई विरारला लुटलं त्या कोणाला मतदान करू नका. लोकशाहीला बळकट करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. धन्यवाद.